అవును सानू काय चाललंय नाका लागले बाय तुझ्या कोण आहे निकिता गौरीताई ड्रायव्हर काका हाय हॅलो नमस्ते, कसे आहात सगळेजण? मस्त ना? मीही मस्त. तर मी स्मिता शिंदे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्मिताचं जग. तर 1 वर्षापूर्वी प्लॅन केलेली ट्रिप आत्ता घडली. तर 1 मे रोजी आम्ही सकाळी 6:30 वाजता घरून निघालो आणि आमचं ठरलं होतं की आम्हाला कोकणात जायचं आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा आम्ही गेलो आहे सकाळी 6:30 वाजता इथून निघालो. जाता जाता गौरीताई आणि श्रावणीताईंना घेतलं आणि पहिल्यांदा गेलो आहे आम्ही सिंधुदुर्ग किल्ला बघण्यासाठी. तर तिथं गेल्यानंतर तिथं पास वगैरे होते, तिथले घेतले. परत लाईन होत्याला एक मोठी रांग लागली होती जिथे वेट करायचं होतं की बोट आली की त्याच्यामध्ये आपल्याला बसून किल्ला बघायला आतमध्ये जायचं होतं. तर आम्ही सगळेजण लाईनमध्ये थांबलो आहे आणि फायनली आमची बोट आली. आम्ही सगळे निघालो. आम्हाला सगळ्यांना जॅकेट पण दिलं होतं. त्यात सगळ्यांना खूप भारी वाटत होतं आणि बऱ्यापैकी आमच्या ग्रुपमध्ये सगळ्यांनी हा किल्ला ऑलरेडी बघितला होता. मी आणि मुलं फक्त बघायचं राहिलो होतो, तरीही आम्ही निघालो होतो बघण्यासाठी. खूप भारी वाटत होतं. त्यात एकतर बोटचा स्पीड कमी जास्त होत होता, इतकं भारी म्हणजे फिलिंग खूप भारी होतं. आणि जसं तो किल्ला जवळ येत होता त्यावेळेला तर इतकं म्हणजे माझं तर फिलिंग जे काय होतं ते खूप म्हणजे खूप वेगळं होतं. आणि जोरजोरात बोट हेलकावे खात होती, त्यामुळे भाऊजी चेष्टेत चिडवत होते की टांगा पलटी घोडे फरार होऊन देऊ नका, म्हणजे झालं नाहीतर पोरं घेऊन पवायचं अवघड होईल. तर अशी आमची चेष्टामस्करी सुरू होती आणि आम्ही फायनली सिंधुदुर्ग किल्ल्यावरती पोहोचणार होतो. तर एक साईडला इकडे मी दाखवते तिथं बाकीच्या बोट वगैरे होत्या आणि त्याच्या आतमध्ये तिथं पॅराशूट वगैरे उडत होते, म्हणजे तिथं वॉटर स्पोर्ट्स वगैरे सुरू होते. त्याच्यानंतर फायनली आम्ही किल्ल्यावरती पोहोचलो. त्या जे बोट चालवत दादा आमच्याबरोबर आले होते त्यांनी सांगितलं होतं की आता 2:30 वाजलेत आणि 1 तासाचा वेळ आहे तुमच्याजवळ, तुम्ही 3:30पर्यंत रिटर्न इथे या. आणि आम्ही किल्ला पाहण्यासाठी गेलो. पण झालं ॲक्च्युली असं की खूप चालायचं पण होतं आणि त्यात आदल्याच दिवशी अवनीच्या पायावरती दगड पडल्यामुळे अवनीचा पाय म्हणजे अवनीच्या पायाच्या अंगठ्याला जखम झाली होती, त्यामुळे ती चालत नव्हती. तिला मिस्टरांनी उचलून घेतलं होतं, प्लस सानूबाईला मला घ्यायला लागत होतं. त्यामुळे आम्ही जास्त काही फिरलो नाही. जे तुम्हाला साईडनं सगळ्या आपल्या किल्ल्याच्या कडा वगैरे दिसतात तर तिथं आम्ही काय गेलो नाही. फक्त इथं जे मेन होतं ते थोडीफार ठिकाणं बघितली आणि त्याच्यानंतर परत आम्ही बाहेर येऊन बोट येण्याची वाट बघत थांबलो होतो. तर तिथं आल्यानंतर सुद्धा म्हणजे पाण्यात खेळताना मुलांना भारी वाटत होतं. ॲक्च्युली मलाच टेन्शन होतं की त्या जखमेमध्ये कसं मिठाचं पाणी खारं, समुद्राचं पाणी खारं असतं ना, मीठ असतं त्यात, तर तिला जखमेलाच दुखेल काय वगैरे. पण ती अवनीसुद्धा निवांत खेळत होती. आणि फायनली आम्ही सिंधुदुर्ग किल्ला बघितल्यानंतर आमचं चाललं होतं की वेंगुर्लेला जायचं, तिकडे सुद्धा वॉटर स्पोर्ट्स आहेत. पण तो प्लॅन आम्ही कॅन्सल केला आणि सनसेट बघायचं इथं बीचवरती ठरवलं. त्यामुळे आम्ही रूमवरती आलो डायरेक्ट. तर जिथं आम्ही मागच्या वेळी एकदा ट्रिपला गेलेलो तर तुम्ही तो व्हिडिओ बघितले असतील, तर ते हेच हॉटेल होतं जिथं आम्ही राहिलो होतो. तर त्याच हॉटेलमध्ये आम्ही परत एकदा स्टे केला आणि ऑलरेडी मिस्टरांनी बुकिंग केलेलं होतं, त्यामुळे तिथं आलो. मस्तपैकी चेंज वगैरे केलं. सगळेजण जे काय थोडाफार खाऊ वगैरे आणला होता तो आम्ही सगळे खात बसलो होतो. त्याच्यानंतर खालच्या साईडला एक झुला होता, तर तिथं मी जाऊन थोडंफार शांत बसले होते. इथून समोरच बीच दिसत होता. परत मागच्या वेळी जेवढं पाणी होतं तेवढं नव्हतं, ह्यावेळेला पाणी थोडंसं कमी झालेलं होतं. सानू जो काही खाऊ आणला होता तर तो थोडाफार सगळ्यांनी खाल्ला. त्याच्यानंतर ज्यांना चहा हवा होता त्यांनी चहा वगैरे घेतला आणि आम्ही बीचवरती सगळे आलो. मुलांना तर इतकं मस्त वाटत होतं. अवनी आणि शिव तर इतकं एन्जॉय करत होते. त्यात मागच्या वेळी
सानूला ज्या वेळेला घेऊन मी पहिल्यांदा गेलेली तर त्यावेळेला ती पाण्याला बघून घाबरली होती, पण ह्या वेळेला ती पहिल्यांदा मागे बसली. त्याच्यानंतर मी तिला परत घेऊन आले तर ती थोडा वेळ ह्यांनी घेऊन बसल्यानंतर थोडा वेळ पहिला घाबरली, नंतर ती पण मस्त एन्जॉय करत होती. अशा रीतीनं आम्ही इथं बराच वेळ म्हणजे भरपूर व्हिडिओ बनवले, भरपूर फोटो काढले, भरपूर रील्स बनवल्या, खूप मजा, खूप धमाल केली आणि सनसेटसुद्धा बघितला. खूप मस्त एवढं भारी वाटत होतं. पण ॲक्च्युली झालं असं की तो आम्हाला पाण्यामध्ये बुडताना काही दिसला नाही, कारण थोडंसं ढग आलेलं होतं, तो ढगामध्ये गेला. परत त्याच्यानंतर आम्ही इतका वेळ खेळलो म्हणजे सूर्य असताना आम्ही आलो होतो, पण आता हा चांदो मामा आम्हाला भेटायला आले तरी आम्ही बीचवरतीच होतो. आणि फायनली त्याच्यानंतर मग परत आणि रूमवरती गेलो, सगळं चेंज वगैरे करून रात्री जेवण करून झोप. तर ही जी तुम्हाला रांगोळी दिसते ही छत्रपती शिवाजी महाराजांची सिंधुदुर्ग किल्ल्यावरती जिथं तलवारीची पूजा वगैरे केलेली आहे, जे मंदिर आहे, तर तिथं ही रांगोळी काढलेली होती. आणि तिथं त्या मंदिरामध्ये फोटो किंवा व्हिडिओ अलाउड नव्हते, सो मी तिथलं जास्त काही कॅप्चर करू शकले नाही. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. आणि हा होता कोकणातला पहिला दिवस. तर उद्या दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ नक्की येईल, तो पाहण्यासाठी स्टे ट्यून. थँक्यू.